नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या टेक्स्टबुक मध्ये 37 पेज नंबरवरचा प्रॉब्लेमला सुरुवात करतोय। प्रॉब्लेम मी वाचतो, तुम्ही प्रॉब्लेमकडे लक्ष द्या। फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ श्रेयस अँड मृणाल and adjustment you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on the date। म्हणजे ह्या तीन गोष्टी आपल्याला बनवायचे ते आपल्याला सांगितलेले त्यांनी। त्याच्यानंतर खाली दिले तुम्हाला ट्रायल बॅलन्स 31st मार्च 2019। मग हा ट्रायल बॅलन्स दिलेला आहे, हा ट्रायल बॅलन्स आपल्याला जर्नल फॉर्मॅट नुसार दिलेला आहे, अर्थ तोच असतो, त्यामुळे घाबरण्याची काही आवश्यकता नाही। तर आता ट्रायल बॅलन्स मी वाचतो, ट्रायल बॅलन्स वाचता वाचता ॲडजस्टमेंटही आपण कशावरती आहे ते बघू आणि त्याचे स्टार करून ठेवू, म्हणजे प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला अडचणी यायला नको। मग आता उदाहरणार्थ आपल्याला पहिल्यांदा त्यांनी दिले कॅपिटल दोन पार्टनर्स दिलेले आहे, श्रेयस आणि मृणाल। हे कॅपिटल आपण लॅबिलिटी साईडला लिहिणार, कारण पार्टनरशिप फर्मच्या दृष्टीने कॅपिटल हे आपलं देणं असतं, त्यामुळे त्याची पोस्टिंग लॅबिलिटी साईडला होणार। त्याच्यानंतर पुढे दिलंय तुम्हाला परचेस हा तुमचा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे त्याची पोस्टिंग ट्रेडिंग अकाउंटला करायची डेबिट साईडला। त्यानंतर पुढे आहे सेल तुमचा डायरेक्ट इन्कम आहे आणि त्यामुळं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेलची पोस्टिंग होणार आहे। त्यानंतर पुढे आहे बिल्स रिसिवेबल म्हटल्यानंतर ती आपली असेट आहे, त्यामुळे याची पोस्टिंग ही असेट साईडला होणार। त्यानंतर दिलंय बिल्स पेएबल हे तुमचं लॅबिलिटी आहे, पेएबल म्हटलं म्हणजे लॅबिलिटी आहे, त्यामुळे याची पोस्टिंग लॅबिलिटीला होणार। त्याच्यानंतर पुढे पॉईंट दिलाय तुम्हाला कमिशन हे तुमचं इनडायरेक्ट इन्कम आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, डेबिट बॅलन्स म्हणजे एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे याची पोस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला होणार। त्याच्यानंतर पुढे दिलंय सॅलरी, कमिशनवरती पण ॲडजस्टमेंट आहे, तिला स्टार करा। आणि त्याच्यानंतरचा पुढचा कंटेन आहे सॅलरी हा तुमचा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्टिंग होईल, ॲडजस्टमेंट आहे, स्टार करा। त्याच्यानंतर पुढे तुम्हाला दिलंय इन्शुरन्सला ब्रॅकेटमध्ये दिलंय 9 मंथ म्हणजे याचा अर्थ 9 महिन्यांचं इन्शुरन्स दिलेला आहे, अजून 3 महिन्याचं इन्शुरन्स द्यायचं आहे, पेड करायचं आहे, आपला खर्च होणार आहे, ही ॲडजस्टमेंट आहे, हिला स्टार करा। इन्शुरन्स हा आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असल्या कारणाने प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पोस्टिंग होईल। त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे प्रीपेड रेंट ही रेंट प्रीपेड केलेलं आहे, म्हणजे जास्त पेड केलेलं आहे, आणि जास्त जर पेड केलेलं असेल तर ते आपली असेट आहे, कारण जे सध्याचं आहे तेवढाच आपला खर्च असतो। एक्स्ट्रा जर आपण काही दिलेलं असेल तर ते आपल्या दृष्टीने, आपल्या फर्मच्या दृष्टीने आपली असेट असते। म्हणून एक ध्यानात ठेवा, जर प्रीपेड आलेला असेल तर ती आपली असेट असेल, म्हणजेच प्रीपेड रेंट ही आपली असेट असेल। त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे सन्ड्री क्रेडिटर म्हणजे आपण ज्यांच्याकडून माल आणलेला आहे अशी व्यक्ती, मग आपल्याला त्यांना पैसे द्यावे लागतील, याचाच अर्थ सन्ड्री क्रेडिटर ही आपली लॅबिलिटी आहे, याची पोस्टिंग लॅबिलिटी साईडला होईल। पुढचा पॉईंट आहे सन्ड्री डेटर म्हणजे आपले कस्टमर का ज्यांच्याकडून आपल्याला पैसे मिळणार आहे, ज्यांना आपण माल विकलेला आहे त्यांच्याकडून आपल्याला पैसे मिळणार, म्हणजेच सन्ड्री डेटर ही आपली असेट आहे, असेट साईडला पोस्टिंग होणार। त्याच्यावरती खाली ॲडजस्टमेंट आलेली मित्रांनो, त्याला स्टार करा सन्ड्री डेटरला। पोस्टेज हा आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होईल। त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे फ्री होल्ड प्रेमायसेस आपली असेट आहे आणि म्हणून याची पोस्टिंग आपल्याला असेटला करायची। त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे फर्निचर ही सुद्धा आपली असेट आहे, असेटला पोस्टिंग होईल, यावरती डिप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट आहे, म्हणून याला स्टार करा। त्याच्यानंतरचे पुढचा पॉईंट आहे बॅड डेब्ट्स म्हणजे पैसे बुडणं, आणि पैसे जर बुडणार असेल तर आपला खर्च आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड करा। त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे कॅश इन हँड आपली असेट आहे, त्यामुळे असेटला पोस्टिंग होईल। कॅश ॲट बँक ही सुद्धा असेट आहे, असेटला पोस्टिंग होईल। कॅरेज इनवर्ड आणि कॅरेज आउटवर्ड दोन कॅरेज दिलेले आहे। कॅरेज इनवर्ड म्हणजे आत येणाऱ्या मालाचं भाडं, मग हे डायरेक्ट उत्पादनाशी रिलेटेड आहे, म्हणून याची पोस्टिंग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला होईल, मग कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला। त्यानंतर पुढचा पॉईंट आहे कॅरेज आउटवर्ड म्हणजे बाहेर जाणाऱ्या मालाचं भाडं, जो माल आपला तयार झालेला आहे तो माल आपला विक्रीसाठी बाहेर जातो आणि म्हणून त्याला लागणारं भाडं हे कॅरेज आउटवर्ड असेल, मग ते आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, म्हणून याची पोस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला होईल। त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे स्टॉक, ब्रॅकेटमध्ये त्याने डेट दिली 1 एप्रिल 2018,
याचा अर्थ हा एप्रिलचा स्टॉक आहे, म्हणजे ओपनिंग स्टॉक आहे. मग ओपनिंग स्टॉक आपण फॉर्मॅटमध्ये बघितलंय, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होतो, म्हणून हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येईल. त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे रिटर्न. आता मित्रांनो, ही रिटर्न आहे, हे रिटर्न तुम्हाला परचेस आणि सेलवरचं असणार आहे. मग आता हे ओळखायचं कसं, तर यासाठी मी एक छोटीशी ट्रिक सांगतो, त्याकडे लक्षात ठेवा. बघा मित्रांनो, परचेसचा बॅलन्स डेबिट असतो. मग परचेस केल्यानंतर आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, म्हणून त्याचा बॅलन्स डेबिट असतो. आपण ट्रेडिंग अकाउंटच्या तो डेबिटला येतो. मग परचेस केलेला माल जर आपल्याला रिटर्न करायचा असेल, तर मग डेबिट बॅलन्सच्या विरुद्ध क्रेडिट बॅलन्स आपल्याला बघावा लागेल. म्हणजेच ज्या क्रेडिट बॅलन्सेस मधलं रिटर्न आहे त्याला आपण परचेस रिटर्न म्हणणार. याचाच अर्थ परचेस रिटर्न मधून ते वजा करणार. मग आता बघा, इथं 1800 रुपये तुम्हाला दिलेले क्रेडिटमध्ये. मग हे क्रेडिट मधले 1800 परचेसचे असणार आहे, कारण अपोजिट बॅलन्स असतो. परचेसचा जर बॅलन्स डेबिट आहे तर त्याच्या रिटर्नचा बॅलन्स क्रेडिट राहील, म्हणून क्रेडिटचा रिटर्न हे परचेस आहे, परचेस मधून ते वजा होईल. मग 1800चे तिथं लिहून ठेवा, 1800चे तिथं लिहून ठेवा परचेस रिटर्न. ओके. आणि त्याच्यानंतर आता डेबिट बॅलन्सेसमध्ये तुम्हाला रिटर्नची किंमत दिलेली आहे, ती रिटर्नची किंमत आहे 1200 रुपये. मग ही 1200 रुपये रक्कम डेबिट बॅलन्स मधली आहे. हे डेबिट बॅलन्सचं रिटर्न सेलचा असणार आहे, कारण सेलचा बॅलन्स क्रेडिट आहे, मग त्याचा रिटर्नचा बॅलन्स डेबिट येईल. मग एक लक्षात ठेवा, सेलचं रिटर्न हे डेबिटमध्ये असतं आणि परचेसचं रिटर्न हे क्रेडिटमध्ये असतं. मग आता हे जे रिटर्न आहे हे सेलचं रिटर्न आहे डेबिटमधलं, त्यामुळे ते सेलमधून वजा करायचे. तिथं कंसात लिहून ठेवा सेल्स रिटर्न, म्हणजे सेलमधून वजा करायचे. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे वेजेस. वेजेस हा आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, मजुरी देतो आपण कामगारांना, मग ते आपलं डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होईल. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे आउटस्टँडिंग वेजेस. आता बघा मित्रांनो, जेव्हा एखाद्या खर्चाला आउटस्टँडिंग वर्ड लागलेला असतो, आउटस्टँडिंग हा जर शब्द त्याला लागलेला असेल आणि तो जर एक्सपेन्सेस असेल, तर तेव्हा ती आपली लॅबिलिटी होती, कारण तेव्हा त्याचा अर्थ होतो एक्सपेन्सेस देणं आहे, कारण आउटस्टँडिंगचा अर्थ काय होतो, देणं. ओके. मग आता आउटस्टँडिंग जर वेजेस आहे, तर वेजेस आपली मजुरी आपली द्यायची. मग द्यायची जर असेल तर आपला लॅबिलिटी होणार आहे, आणि म्हणून त्याची पोस्टिंग आपल्याला लॅबिलिटीला करायची. मग एक ध्यानात ठेवा, आउटस्टँडिंग वर्ड लागलेली गोष्ट ही आपली लॅबिलिटी आहे, कारण ती खर्चाला आउटस्टँडिंग आहे, म्हणून याची पोस्टिंग लॅबिलिटीला होईल. जर तुम्हाला खाली ऍडजस्टमेंटमध्ये आउटस्टँडिंग वेजेस सांगितलं असतं, तर मग आपण त्याचे 2 इफेक्ट केले असते. लॅबिलिटी साईडला एक इफेक्ट केला असता, आणि ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जे वेजेस आहेत त्याच्यावरती पण इफेक्ट केला असता, कारण ऍडजस्टमेंटमध्ये आल्यानंतर त्याचे 2 इफेक्ट होतात. पण ट्रायल बॅलन्समध्ये जर असेल तर त्याचा एकच इफेक्ट होतो. मग या आउटस्टँडिंग वेजेसचा अर्थ होतो वेजेस द्यायचंय. मग द्यायचं जर असेल तर आपलं देणं असतं, म्हणजे लॅबिलिटी असते, मग याची पोस्टिंग लॅबिलिटीला होणार. तर अशा पद्धतीने आपला मित्रांनो ट्रायल बॅलन्स आहे. आता आपण खाली दिलेल्या ऍडजस्टमेंट काय आहे त्या बघू. ओके. मग आता फर्स्ट ऍडजस्टमेंट आपल्याला नेहमीप्रमाणेच दिलेली आहे, क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला असतो, म्हणून क्लोजिंग स्टॉक हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला राहील. मग क्लोजिंग स्टॉकचा एक इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला होईल, आणि सेकंड इफेक्ट आपल्या बॅलन्स शीटच्या असेट साईडला होईल, कारण क्लोजिंग स्टॉकचा सेकंड इफेक्ट असेटला होतोय, हे आपण 11वी पासून बघतोय. त्याच्यानंतरची पुढची ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. त्यामध्ये त्यांनी दिले सॅलरी अँड कमिशन. आता सॅलरी आणि कमिशन हे आउटस्टँडिंग आहे, म्हणजेच आपल्याला सॅलरी आणि कमिशन हे द्यायचं राहिलेलं आहे. मग आपण सॅलरी आणि कमिशनमध्ये त्या रकमा ॲड करणार, आणि त्याचा सेकंड इफेक्ट लॅबिलिटी साईडला करणार. मग चेक करून घ्या, सॅलरी आणि कमिशनला स्टार केलंय का, केलेलं आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे डेप्रिसिएट फर्निचर 10%. फर्निचरवरती डेप्रिसिएशन 10% आहे. फर्निचर मधून आपण डेप्रिसिएशन आहे म्हणजे झीज आहे, त्यामुळे ती आपण लेस करणार, आणि याचा सेकंड इफेक्ट असेट कमी होणार, कारण फर्निचर आपलं कमी झालं म्हणजे असेट कमी झाली. मग असेट जर कमी झाली तर याचा सेकंड इफेक्ट आपण खर्च म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला करणार, कारण हा आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. ओके. झीज होणं हा काय डायरेक्ट एक्सपेन्सेस नाही, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. ओके. म्हणून याची पोस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला होणार. त्याच्यानंतरचं पुढचे ऍडजस्टमेंट आहे प्रोव्हाइड फॉर फर्दर बॅड डेब्ट्स ₹1200.
1200चं बॅड डेट झालेले आहे. बॅड डेट म्हणजे पैसे बुडाले. मग पैसे जर बुडालेले असेल तर आपले त्याने कस्टमर कमी होतात, म्हणजे डेटर कमी होतात. मग याचा इफेक्ट आपण करणार डेटरमधून लेस करण्यासाठी, म्हणजेच बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण डेटरमधून लेस करणार. आणि सेकंड इफेक्ट असेट कमी झाली, पुन्हा आपला खर्च आहे. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला करणार. सोपे ॲडजस्टमेंट आहे, घाबरायचं काही कारण नाही, व्यवस्थित समजून घ्या. त्याच्यानंतरची पुढची ॲडजस्टमेंट आहे गुड्स ऑफ ₹5,000 डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड क्लेम ₹2,000 ओनली. बघा आता 5,000चा माल डिस्ट्रॉयड बाय फायर झालाय. मग डिस्ट्रॉयड बाय फायर जर झालेला असेल तर माल व्यवसायातून गेला, कारण फायर झाला म्हणजे जळाला. मग माल जर व्यवसायातून गेलेला असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला फर्स्ट इफेक्ट करायचा. मग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला फर्स्ट इफेक्ट करायचा. पण तिथं जितका माल जळाला त्याची ग्रॉस अमाऊंट काय आहे तिचा करायचा. म्हणजे उदाहरणार्थ 5,000, मग 5,000चा इफेक्ट आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला करणार. त्याच्या पुढे तुम्हाला सांगितलंय इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड क्लेम ₹2,000. मग 2,000चा इन्शुरन्स क्लेम ॲडमिट आहे म्हणजे आपल्याला मिळणार आहे. मिळणार जर असेल तर आपली असेट येते. मग 2,000चा इफेक्ट आपल्याला असेट साईडला करायचं आहे. मग 5,000 मधून 2,000 आपल्याला मिळणार. मग उरलेले आपले जे 3,000 आहे हा आपला लॉस होणार फायरमुळं. मग लॉस जर झालेला असेल, एक्सपेन्सेस झालेला असेल तर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करणार. म्हणून जो डिफरन्स अमाऊंट आहे 3,000, 5,000तून 2,000 क्लेमचे गेल्यानंतर जी 3,000ची अमाऊंट डिफरन्स आहे ती डिफरन्स अमाऊंटचा इफेक्ट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला करणार. तिथं नाव देणार लॉस बाय फायर ₹3,000. ओके, अशा पद्धतीने ही ॲडजस्टमेंट सुद्धा सिम्पल आहे, व्यवस्थित लक्ष घ्या. तसं सोडवताना मी तुम्हाला पुन्हा सांगेनच. त्याच्यानंतर शेवट तुम्हाला असं सांगितलेलं आहे श्रेयस अँड मृणाल आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 2:1. म्हणजे उदाहरणार्थ जे पार्टनर आहे त्या पार्टनरचा शेअरिंग प्रॉफिट रेशो काय आहे हे आपल्याला इथं त्यांनी सांगितलेलं आहे 2:1. ओके, म्हणजे ज्या वेळेस आपण नेट प्रॉफिट फाइंड आउट करू तेव्हा नेट प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट झाल्यानंतर तो श्रेयस आणि मृणालला कशा पद्धतीने द्यायचा आहे तर ते आपल्याला ह्या रेशोवरून समजणार आहे 2:1. म्हणजे 2:1 या पद्धतीने आपल्याला तो डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपला हा श्रेयस आणि मृणालचा प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम आपण आता व्यवस्थित वाचलेला आहे. आता आपल्याला सोडवायला सुरुवात करायची. मग सोडवायला सुरुवात करत असताना व्यवस्थित तुम्ही नोटबुक आणि पेन व्यवस्थित हातामध्ये घेऊन पूर्ण आखणी व्यवस्थित करा आणि माझ्याबरोबर मी कसं सोडवतोय याकडे लक्ष द्या आणि व्यवस्थित नोटबुकमध्ये लिहून घ्या. ओके, मग आता थोड्याच वेळात आपण सुरुवात करू. ओके, मग आता बघा मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला काय दिलं आहे ट्रायल बॅलन्स 31 मार्च 2019चा दिलेला आहे. म्हणून आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट याला ती डेट टाकणार. मग एक ध्यानात ठेवा ट्रायल बॅलन्सची जी डेट असेल ती डेट आपण या तिन्ही ठिकाणी टाकत असतो. मग ट्रेडिंग अकाउंटच्या अगोदर आपल्याला हे लिहायचं आहे इन द बुक्स ऑफ कोणाचं आहे तर इन द बुक्स ऑफ श्रेयस अँड मृणाल. म्हणजे त्या पार्टनरचे नावं काय आहे हे आपण इथं वरती टाकत असतो. त्याच्यानंतर ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 हे आपल्याला वाक्य लिहायचं आहे. त्याच्यानंतर डेबिट आणि क्रेडिट लेफ्ट हँड साईडला डेबिट आणि राईट हँड साईडला क्रेडिट हे सुद्धा आवर्जून लिहायचं आहे का जेणेकरून आपल्याला ते परीक्षेला व्यवस्थित मार्क मिळण्यासाठी मदत करणार आहे. त्याच्यानंतर पर्टिक्युलर अमाऊंट हे महत्त्वाचं आहे, ते आपल्याला व्यवस्थित लिहायचं आहे. त्याच्यानंतर आपलं पुढचं अकाउंट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. मग यामध्ये तुम्हाला पुन्हा डेबिट आणि क्रेडिट हे लिहायचं आहे तुम्हाला. ते तुम्ही लिहिल्यानंतर पर्टिक्युलर अमाऊंट हे तुम्हाला व्यवस्थित बनवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बॅलन्स शीट बनवायचं आहे. ते तुमचं अकाउंट नाही आहे, ते तुमचं स्टेटमेंट आहे आणि म्हणून त्याला ॲज ऑन हा शब्द वापरायचा आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019 आणि त्याच्या बाजू मात्र डेबिट क्रेडिटमध्ये विभागलेल्या नसतात कारण ते स्टेटमेंट आहे आणि त्यामुळे त्याला वरती DRCR लिहायचं नाही. बघा मित्रांनो आपल्याला आता प्रॉब्लेमला सोडवायला सुरुवात करायची. सुरुवातीला तुम्हाला दिलं ट्रायल बॅलन्समध्ये कॅपिटल हे आपण लॅबिलिटी साईडला लिहितो कारण ती पार्टनरशिप फर्मची देणं असतं म्हणजेच लॅबिलिटी असते आणि म्हणून याला आपल्याला लॅबिलिटी साईडला पोस्टिंग करायची. लॅबिलिटी साईडला लिहा कॅपिटल मध्ये आहे श्रेयस
श्रेयस. अमाऊंट इनरला 35,000, कारण यावरती आपण नेट प्रॉफिट नेट लॉस या गोष्टी ट्रीटमेंट करणार आहे म्हणून याला इनरला ठेवा. नंतर पुढे मृणाल, हे सुद्धा इथंच येणार आहे. मृणालचं कॅपिटल आहे 20,000, ते पण इनरला ठेवा. एक लाईन जागा सोडा. दोन्ही कॅपिटल आहे, एक एक लाईन जागा सोडा, कारण नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस एवढीच गोष्ट तिथं करणारे आपण, बाकीचे ऍडजस्टमेंट आज नाहीये. त्यानंतर पुढे दिले तुम्हाला परचेस. परचेस हा आपला ट्रेडिंग अकाउंटला लिहिला जाणारा कंटेंट आहे, पण त्या अगोदर आपल्याला ट्रेडिंग अकाउंटला ओपनिंग स्टॉक लिहायचं आहे, कारण ट्रेडिंग अकाउंटची सुरुवात ही ओपनिंग स्टॉकने होती. मग ओपनिंग स्टॉक तुम्हाला ट्रायल बॅलन्स मध्ये शेवट दिलेला आहे बघा. स्टॉक 1 एप्रिल 2018 या नावाने तो कंटेंट आलेला आहे. मग त्याची पोस्टिंग आपण ट्रेडिंग अकाउंटला एकदा करू. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला लिहा टू ओपनिंग स्टॉक, आणि त्याची अमाऊंट आहे 22,500. अकाउंटला लिहित असताना टू हा शब्द आवर्जून लिहायचा, म्हणजे जेणेकरून अकाउंटला आपण पोस्टिंग करताना हे नियम पाळले असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट आहे परचेस. परचेस हे सुद्धा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू परचेस. अमाऊंट इनरला ठेवा 37,800. आता परचेस मधून आपल्याला परचेसचं रिटर्न वजा करायचं आहे, कारण पुढे आपल्याला रिटर्न दिलेलंच आहे बघा. शेवट आपल्याला सांगितलेलं आहे रिटर्न. मग रिटर्न मध्ये आपल्याला दोन किमती आहे, डेबिट आणि क्रेडिट. तर परचेसचा बॅलन्स हा डेबिट असतो, म्हणून त्याच्या रिटर्नचा बॅलन्स क्रेडिट असणार आहे. मग क्रेडिट मधलं रिटर्न हे परचेसचं असणार आहे, ते परचेस मधून आपल्याला वजा करायचं आहे. मग क्रेडिट मध्ये रिटर्न दिलेले 1,800 रुपये तुम्हाला, लेस रिटर्न 1,800 रुपये. अमाऊंट तुमची बाहेर जाईल 36,000. त्यानंतरचा पुढचा पॉईंट तुम्हाला दिलाय सेल. आता परचेस म्हणजे खरेदी, हे आपण ट्रेडिंग अकाउंटला लिहितो, तर सेल म्हणजे विक्री. मग सेल हे परचेसच्या अपोजिट राहील ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहा. क्रेडिटला लिहित असताना बाय हा शब्द आवर्जून वापरायचा, कारण अकाउंटमध्ये जेव्हा आपण लिहितो तेव्हा डेबिटला लिहिताना टू आणि क्रेडिटला लिहिताना बाय हे शब्द वापरणं नेसेसरी आहे. मग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आपण लिहिले बाय सेल. त्याची रक्कम 66,700 इनरला राहणार. त्यातून लेस रिटर्न तुम्हाला वजा करायचे. सेलचं रिटर्न हे डेबिट बॅलन्सेस मध्ये असतं, म्हणजेच 1,200 हे सेल्स रिटर्न तुमचं वजा होणार आहे. $65,500 आउटर. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे बिल्स रिसिवेबल. रिसिवेबल तुमचे असेट आहे, असेट साइडला पोस्टिंग होईल. सुरुवातीला 2-3 लाईन जागा सोडून द्या, कारण फिक्स असेट आपल्याला सुरुवातीला लिहायचे आहे, म्हणून सुरुवातीला 2-3 लाईन जागा सोडा आणि नंतर लिहा बिल रिसिवेबल. अमाऊंट त्याची आउटर 8,000. बिल्स रिसिवेबल नंतर बिल्स पेएबल. पेएबल आपली लॅबिलिटी, म्हणून लॅबिलिटी साइडला या, लॅबिलिटी साइडला लिहा बिल्स पेएबल. पेएबल 6,500. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे कमिशन. कमिशन आपला एक्सपेन्सेस आहे इनडायरेक्ट, त्यामुळे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड होईल. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला या. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिताना सुरुवातीची एक लाईन ब्लँक सोडा, कारण वरच्या ट्रेडिंग अकाउंटचा बॅलन्सेस आपल्याला इथं लिहिण्याची जर वेळ आली तर जागा हवी आहे, म्हणून एक लाईन जागा सोडा. नंतर लिहा टू कमिशन. अमाऊंट इनरला ठेवा, कारण त्याच्यावरती ऍडजस्टमेंट आहे. 2400 रुपये इनरला ठेवा, एक लाईन जागा सोडा. त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे सॅलरी. सॅलरी सुद्धा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडलाच लिहा सॅलरी. अमाऊंट इनरला ठेवा 6,000, त्यावरती पण ऍडजस्टमेंट आहे. पुढचा पॉईंट आहे इन्शुरन्स. इन्शुरन्स सुद्धा तुमचा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉसला लिहा इन्शुरन्स. ऍडजस्टमेंट आहे त्यावरती. अमाऊंट इनरला ठेवा 9,000. पुढचा पॉईंट आहे प्रीपेड रेंट. प्रीपेड जर काय असेल तर ती आपली असेट असती, म्हणून असेट साइडला या, असेट साइडला लिहा प्रीपेड रेंट.
3,000. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे सन्ड्री क्रेडिटर. क्रेडिटर म्हणजे ज्याकडून आपण माल आणलेला आहे अशी व्यक्ती, मग त्यांना आपल्याला पैसे रिटर्न द्यायचे असतात, म्हणजेच पैसे द्यायचे असतात, त्यामुळे ती आपली लॅबिलिटी आहे. म्हणून लॅबिलिटी साईडला या, लॅबिलिटी साईडला पोस्टिंग करा सन्ड्री क्रेडिटर्स. मग ध्यानात ठेवा सन्ड्री क्रेडिटर ही आपली लॅबिलिटी असते. सन्ड्री क्रेडिटर 48,900. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे सन्ड्री डेटर. मग सन्ड्री डेटर म्हणजे आपण ज्यांना माल विकलेला आहे ती व्यक्ती, मग ती व्यक्ती आपली ॲसेट असते, कारण ती व्यक्ती आपल्याला पैसे देणार असतात. म्हणून सन्ड्री डेटर ही आपली ॲसेट आहे, ॲसेट साईडला रेकॉर्ड करायची. पण सन्ड्री डेटरवरती ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे रक्कम इनरला ठेवा 25,000. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे पोस्टेज. पोस्टेज तुमचा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होईल. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू पोस्टेज अमाऊंट लिहा 1,700. त्यानंतर आहे फ्री होल्ड प्रेमायसेस. प्रेमायसेस आपली ॲसेट आहे, ॲसेट साईडला लिहा, शिवाय फिक्स ॲसेट आहे ती, म्हणून सुरुवातीला लिहा फ्री होल्ड प्रेमायसेस 17,300. त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे फर्निचर. फर्निचर सुद्धा तुमचे ॲसेट आहे, ॲसेटलाच लिहा फर्निचर, अमाऊंट इनरला ठेवा 20,000, कारण त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. पुढचा पॉइंट आहे बॅड डेट्स. बॅड डेट्स म्हणजे आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, पैसे बुडणं. पैसे बुडणार जर असेल तर आपला खर्च होतो, आणि तो खर्च आपला इनडायरेक्ट आहे, कारण बुडणार कधी हे काय उत्पादनावरती अवलंबून नसतं, त्यामुळे हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड करायचा. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहा टू बॅड डेट्स 500 रुपये. आता ॲडजस्टमेंटमध्ये पण बॅड डेट्स आलेले आहे, पण ते बॅड डेट्स आपण तेव्हा सेपरेट लिहू, आताचे बॅड डेट्स सुद्धा आपण सेपरेट लिहू. म्हणजे सेपरेट लिहिल्याने काय होतं, आपल्याला मार्क मिळण्यासाठी मदत होती, दोन्ही गोष्टी सेपरेट समोरच्याला दिसतात. म्हणून हे बॅड डेट्स मी तुमचे बाहेर लिहितो, आउटर कॉलमला लिहितो 500 रुपये. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे कॅश इन हँड. कॅश इन हँड आपली ॲसेट आहे, ॲसेट साईडला रेकॉर्ड होईल कॅश इन हँड, अमाऊंट आहे त्याची 4,500. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे कॅश ॲट बँक. ही सुद्धा आपली ॲसेट आहे, ॲसेटलाच रेकॉर्ड होईल 16,000. त्याच्यानंतर पुढे आहे कॅरेज इनवर्ड. आता ध्यानात ठेवा, इनवर्ड जर असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला या, तिथं लिहा कॅरेज इनवर्ड, कॅरेज इनवर्ड, अमाऊंट आहे त्याची 800 रुपये. मग कॅरेज इनवर्ड हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आहे. मग आता त्याच्या पुढं थोडंसं अपोजिट आहे कॅरेज आउटवर्ड. आउटवर्ड जर असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, कारण ते आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, म्हणून कॅरेज आउटवर्ड, अमाऊंट लिहा 1,700. कॅरेज आउटवर्ड 1,700. पुढं होता स्टॉक. हा स्टॉक ओपनिंग स्टॉक होता, म्हणून आपण ट्रेडिंग अकाउंटला लिहिलेला आहे, कारण आपल्याला इतर कंटेंट लिहायचे होते, त्यामुळे हा स्टॉक आपण अगोदरच लिहिलेला आहे. त्याच्यानंतर पुढं रिटर्न. रिटर्न सुद्धा आपण लेस केलेलं आहे. डेबिटमधलं रिटर्न सेलमधून वजा केलेलं आहे, आणि क्रेडिटमधलं रिटर्न परचेसमधून वजा केलेलं आहे. ओके. नंतर पुढे आहे वेजेस. वेजेस आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, कारण आपण ते मजुरांना डायरेक्टली देतो, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आपण लिहिणार, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहा वेजेस, अमाऊंट बाहेर लिहा 3,100, 3,100. त्याच्यानंतर पुढे आउटस्टँडिंग वेजेस दिलेले आहे. हे आउटस्टँडिंग वेजेस तुम्हाला ट्रायल बॅलन्समधलं आहे. मग ट्रायल बॅलन्समधलं जर आउटस्टँडिंग असेल तर ती आपली लॅबिलिटी असते, म्हणून लॅबिलिटी साईडला डायरेक्टली आपण त्याची पोस्टिंग करणार. या वेजेसला कुठल्याही प्रकारे काही करणार नाही. या वेजेसला कधी केलं असतं, जर खाली ॲडजस्टमेंटमध्ये आउटस्टँडिंग वेजेस असा पॉईंट आला असता तर मग आपण 2 इफेक्ट केले असते. या वेजेसला ॲड केला असतं आणि त्याचा फायनल इफेक्ट लॅबिलिटी साईडला दिला असता.
पण आता आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये आलेलं आहे, त्यामुळे आपल्याला फायनल शेवटचाच इफेक्ट करायचा आहे, म्हणजे लॅबिलिटीचाच इफेक्ट करायचा आहे. आपल्याला ट्रेडिंग अकाउंटला धक्का लावायचा नाहीये. म्हणून लॅबिलिटी साईडला लिहा आउटस्टँडिंग वेजेस. आउटस्टँडिंग वेजेस 1600. त्याच्यानंतरचा पुढचा आता आपल्याला ऍडजस्टमेंटकडे जायचं आहे, कारण आता आपल्या पोस्टिंग झालेली आहे. आता आपल्याला ऍडजस्टमेंटकडे जायचं आहे. मग ऍडजस्टमेंटमध्ये तुम्हाला फर्स्ट ऍडजस्टमेंट दिलेली क्लोजिंग स्टॉक. मग सिंपल आहे, क्लोजिंग स्टॉक आपण लिहित असतो ओपनिंगच्या अपोजिट. ओपनिंग स्टॉक डेबिटला म्हटल्यानंतर क्लोजिंग स्टॉक क्रेडिटला राहील. म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला या, तिथं लिहा बाय क्लोजिंग स्टॉक. आणि ओपनिंग स्टॉकनी सुरुवात असती, मग त्यामुळे ओपनिंग स्टॉक जर सुरुवातीला राहत असेल तर क्लोजिंग स्टॉकनी एंड होत असतो. म्हणून मी शेवट लिहिलेला आहे, इथं थोडीशी जागा सोडायची आणि आपल्याला शेवटच दाखवायचा आहे तो. मग क्लोजिंग स्टॉक आहे 30,000. त्याच्यानंतर याचा सेकंड इफेक्ट करायचा आहे. क्लोजिंग स्टॉक ही आपली शेवट असेट असती आणि म्हणून याचा सेकंड इफेक्ट असेट साईडला करायचा आहे. असेट साईडला क्लोजिंग स्टॉक अमाऊंट लिहायची 30,000. त्याच्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग म्हटल्यानंतर आपल्याला ऍड करायचं आहे. मग उदाहरणार्थ काय आउटस्टँडिंग आहे, तर सॅलरी आउटस्टँडिंग आहे आणि कमिशन आउटस्टँडिंग आहे. मग सॅलरीमध्ये आपण सॅलरीची अमाऊंट ऍड करू. ऍड आउटस्टँडिंग अमाऊंट आहे त्याची 1200 रुपये. सॅलरीमध्ये 1200 रुपये ॲड होतील. 7,200 आउटर. त्याच पद्धतीने कमिशनमध्ये पण ॲड आउटस्टँडिंग अमाऊंट आहे त्याची 400 रुपये, म्हणजे बाहेर आउटरला अमाऊंट जाईल 2,800. ओके. मग हे दोन्हीही आउटस्टँडिंग आपले एक्सपेन्सेस वाले, कारण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साईड काय आपली एक्सपेन्सेस. मग एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग आहे, म्हणजे एक्सपेन्सेस द्यायचा आहे. मग द्यायचा जर असेल तर आपण इथं तो ऍड केलेला आहे आणि सेकंड इफेक्ट त्याचा द्यायचा असल्या कारणाने आपली ती लॅबिलिटी होणार आहे. म्हणून सेकंड इफेक्ट लॅबिलिटीला द्यायचा आहे. लॅबिलिटी साईडला द्या आउटस्टँडिंग सॅलरी आणि आउटस्टँडिंग कमिशन. मग सॅलरीचे आहे 1,200 आणि कमिशनचे आहे 400. ओके. त्याच्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट तुम्हाला दिली डेप्रिसिएट फर्निचर 10%. फर्निचरवरती 10% डेप्रिसिएशन आहे. मग डेप्रिसिएशन म्हणजे झीज, आणि झीज असल्या कारणाने ती असेट आपली कमी होत असती, म्हणून आपण त्या असेटमधून ते लेस करणार. मग असेट साईडला फर्निचरमधून लेस 10%. मग आता 20,000वरती 10%, 10 जर आपण डिलीट केला तर आपल्याला 10% मिळतात. म्हणजेच याचा अर्थ 2,000 ही आपली 10% अमाऊंट होईल. मग 2,000 ही अमाऊंट आपली लेस होईल आणि शिल्लक अमाऊंट आपली आउटरला जाईल. म्हणजे थोडक्यात 18,000 रुपये आपल्या आउटरला गेले. मग डेप्रिसिएशनने आपली असेट कमी झाली, आपला तो खर्च आहे. म्हणून सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला करायचं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला डेप्रिसिएशन ऑन फर्निचर अमाऊंट आहे त्याची 2,000. त्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट आपल्याला सांगितली आपल्याला सांगितली प्रोव्हाइड फॉर फर्दर बॅड डेब्स ₹1,200. मग बॅड डेब्स आहे, बॅड डेब्स म्हणजे पैसे बुडणं. मग पैसे जर बुडणार असेल तर याने आपले डेटर कमी होतात, म्हणजे ग्राहक कमी होतात. म्हणून असेट साईडला आपण डेटर मधून ते लेस करणार. असेट साईडला फर्स्ट इफेक्ट करा लेस बॅड डेब्स. त्याची अमाऊंट आहे 1,200 म्हणजेच 1,200 रुपये. मग 1,200 रुपये तुमचे लेस होणार. 23,800 बाहेर जाणार. ओके. त्याच्यानंतर याचा सेकंड इफेक्ट बॅड डेब्स आपला खर्च आहे. सेकंड इफेक्ट आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला होणार. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला बॅड डेब्स 1,200. त्याच्यानंतरची पुढची ऍडजस्टमेंट आहे गुड्स ₹5,000 डिस्ट्रॉयड बाय फायर. मग आता या
ऍडजस्टमेंटला कसं करायचं, माल डिस्ट्रॉय झालेला आहे त्या ग्रॉस अमाऊंटचा इफेक्ट आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला करणार. म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला या क्लोजिंग स्टॉकच्या वरती आणि सेलच्या खाली, म्हणजे मध्ये आपल्याला इथं लिहायचंय, कारण क्लोजिंग स्टॉकने या अकाउंटचा आपल्याला एंड दाखवायचा आहे. म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहा गुड डिस्ट्रॉइड बाय फायर. गुड डिस्ट्रॉइड बाय फायर, त्याची अमाऊंट 5000. मग यानंतर आपल्याला पुढे त्यांनी असं सांगितलंय, इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड क्लेम 2000. मग 2000 रुपये इन्शुरन्स क्लेम ऍडमिट होणार आहे, म्हणजे आपल्याला मिळणार आहे. मग ते आपले असेट आहे. सेकंड इफेक्ट आपल्याला असेटला द्यायचं आहे. इन्शुरन्स क्लेम ऍडमिट 2000. मग आता इन्शुरन्स क्लेम आपल्याला 2000 मिळणार, पण आपला डिस्ट्रॉइड तर 5000चा झालाय. मग 5000च्या मालापैकी 2000 रुपये जर आपल्याला मिळणार असेल तर आपला 3000चा इथं लॉस होतोय, म्हणजेच आपला थोडक्यात एक्सपेन्सेस होतोय. मग त्याचा इफेक्ट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला करणार. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला त्याला नाव देणार लॉस बाय फायर. त्याची अमाऊंट असणार 3000. आणि शेवटची ऍडजस्टमेंट तर तुम्हाला त्यांच्या रेशो बद्दलची आहे का श्रेयस अँड मृणालचा शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस 2:1. म्हणजे थोडक्यात आपल्याला त्यांना नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस हा 2:1 मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण ट्रायल बॅलन्समध्ये ज्या गोष्टी होत्या त्या पोस्ट केल्या, त्याच्यानंतर ज्या ऍडजस्टमेंट आहे त्या पण आपण क्लिअर केल्या. पण आपल्याला हिडन एक ऍडजस्टमेंट आहे ती आपल्याला कंप्लीट करायची. उदाहरणार्थ इन्शुरन्स वरती हिडन ऍडजस्टमेंट अशी आलेली आहे, त्याने आपल्याला असं सांगितलंय का इन्शुरन्स फॉर 9 मंथ, 9 महिन्याचा इन्शुरन्स दिलेला आहे. मग आपलं हे जे अकाउंट आहे हे अकाउंट कसं आहे, फॉर द इयर, म्हणजे एका वर्षासाठी आहे. मग इयर साठी जर ते असेल तर याचा अर्थ इथं आपल्याला अजून 3 महिन्यांचं गरज आहे, म्हणजे 3 महिन्यांचं इन्शुरन्स आपल्याला त्यामध्ये द्यावं लागेल, तेव्हाच आपला तो इयरचा होणार आहे. मग इयरचा होण्यासाठी 3 महिन्याचा इन्शुरन्स आपल्याला टाकावा लागणार आहे, कारण सुरुवातीला 9 महिन्यांचा होता. मग 12 महिने होण्यासाठी अजून 3 महिन्यांचा आपल्याला याच्यात टाकावं लागेल. जर आपल्याला त्याच्यामध्ये अजून टाकावं लागणार असेल तर त्याला आपण आउटस्टँडिंग म्हणतो आपल्या अकाउंटच्या भाषेमध्ये. आणि म्हणून ऍड आउटस्टँडिंग 3 मंथ. मग आता 9000 रुपये हा 9 महिन्यांसाठी, याचाच अर्थ 9000 जर 9 महिन्यांसाठी आहे तर याचा अर्थ 1000 रुपये एका महिन्याला दिलेला आहे. मग 3 महिन्यांचा होणार आहे तुमचा 3000 रुपये. ओके, मग 3000 रुपये जर होणार आहे तर ते 3000 रुपये आपण यामध्ये ऍड करणार. मग 9000 प्लस 3000 असे टोटल आपले होणार 12000. मग ज्या पद्धतीने कमिशन आणि सॅलरीज आउटस्टँडिंग वाढल्यानंतर आपण त्याचा सेकंड इफेक्ट लॅबिलिटी साईडला केलेला आहे, त्याच पद्धतीने इन्शुरन्सचा सुद्धा सेकंड इफेक्ट आपल्याला लॅबिलिटी साईडला करायचं आहे. लॅबिलिटी साईडला या आउटस्टँडिंग सॅलरी तसंच आउटस्टँडिंग कमिशन नंतर आउटस्टँडिंग इन्शुरन्स म्हणून आपल्याला इथं लिहायचं आहे 3000 रुपये. मग अशा पद्धतीने आपण ही हिडन ऍडजस्टमेंट पण क्लिअर केली. आता आपण चेक करायचे आपला कुठला कंटेंट इनरला आहे का, कारण नजर चुकीने जर तो राहिलेला असेल तर आपल्याला प्रॉब्लेम टॅलीला अडचण येऊ शकते. म्हणून आपण चेक करणार कुठं काही इनरला राहिलंय का, तर नाही राहिले. ओके, मग आता जर इनरला काही राहिलेलं नसेल तर आपल्याला आता अकाउंट क्लोज करायचंय. अकाउंट जर क्लोज करायचं असेल तर आपण नेहमीप्रमाणे चेक करणार. पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंटला ट्रेडिंग अकाउंटची कोणती साईड मोठी येते हे आपण चेकआउट करणार. आणि हे चेकआउट झाल्यानंतर आपल्याला कळणार ही साईड मोठी आहे किंवा ती साईड मोठी आहे. मग आपण त्या पद्धतीने करून घेणार. मग आता एकदा क्रेडिट साईड चेक करू आपण. 65,000 आणि 5,000 70,000, 70 आणि 70 अधिक 30 1,00,000 आणि हे वरचे 500. म्हणजे थोडक्यात 1,05,000 ही तुमची क्रेडिट साईड आहे. 1,05,000 ही तुमची क्रेडिट साईड आहे. आता डेबिट साईडची टोटल करतो 22,500, 36,000 आणि 3,100. कसं काम करूया आपण. 8 आणि 1 9, 9 आणि 5 14, त्याच्यानंतर 6 आणि 3 9, 9 आणि 1 10, 10 आणि 2 11 12, 12ला 1 हात 7, 3 आणि 1 4, 4 आणि 2 6. थोडक्यात 62,400. रफ वर्क केलं मी. इथली टोटल जी आहे ती 62,400 येते. मग आता यावरून
तुम्ही ठरवायचंय कोणती साईडची टोटल आपल्याला क्लोज मध्ये दाखवावी लागेल. तर आपला नियम असतो मोठी टोटल आपण क्लोज मध्ये दाखवतो. मग मोठी टोटल कोणती आहे? क्रेडिट साईडची 1,05,000. मग ती 1,05,000 ही जी क्रेडिट साईडची टोटल आहे ही मी दोन्हीकडे लिहितो. मग आता सिंपल गोष्ट आहे, आपण जी साईडची टोटल मोठी आहे ती दोन्हीकडे लिहिली. मग त्यातून आपण छोटी साईडची टोटल लेस करणार आहे, म्हणजे 62,400 लेस करणार आहे. हे जर आपण लेस केले तर आपला डिफरन्स येतोय 38,100. आणि हा 38,100चा जो डिफरन्स आहे तो आपला जी साईड छोटी असेल, म्हणजे उदाहरणार्थ डेबिट साईड छोटी आहे तर तो डेबिट साईडला आपल्याला लिहावा लागेल. म्हणून 38,100 हे आपण डेबिट साईडला लिहिणार. मग आता लक्षात येते क्रेडिट साईडची टोटल मोठी आहे, त्यातून डेबिट साईडची टोटल छोटी वजा केली. मग क्रेडिट मोठी आहे म्हणजे डेबिटला फरक पडतोय, म्हणून डेबिट साईडला आपण ते फरकाची अमाऊंट लिहिली 38,100. ट्रेडिंग अकाउंटच्या फरकाला आपण ग्रॉस प्रॉफिट नाव देतो, म्हणून इथं नाव येईल टू ग्रॉस प्रॉफिट. मग हा ग्रॉस प्रॉफिट इथं जर डेबिट असेल तर पुढच्या अकाउंटला तो क्रॉस मध्ये जातो, म्हणजेच पुढच्या अकाउंटच्या तो क्रेडिट साईडला जाणार, डेबिटचा फरक क्रेडिटला जाणार. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहा बाय ग्रॉस प्रॉफिट 38,100. ओके. मग आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे आपल्याला क्लोज करायचे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करत असताना ते सुद्धा आपल्याला हे याच पद्धतीने जायचंय. फॉर एक्झाम्पल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला तर 38,100 आहे, कारण एकच कंटेंट आहे. ओके. मग आता डेबिट साईडची टोटल आपण चेकआउट करणार. डेबिट साईडची टोटल शून्य 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 शून्य. ओके ओके. 9 9 5 14 14 14 8 आणि 7 14 आणि 10 24 24 आणि 7 31 24 25 26 27 28 30 31 31 31ला 3 अच्छे. ओके. 3 आणि 1 4 4 आणि 6 6 आणि 3 आणि 4 4 आणि 2 6 6 आणि 7 7 आणि 8 8 आणि 12 20 20 आणि 9 29 29 आणि 3 29 30 31 32 32,100. फॉर एक्झाम्पल या कंटेंटची बेरीज 32,100 येते. मग आता 32,100 ही डेबिटची बेरीज आहे आणि 38,100 ही क्रेडिटची बेरीज आहे. मग 38,100 आणि 32,100, तर यामध्ये मोठी आहे 38,100. मग मोठी टोटल आपण दोन्हीकडे लिहिणार. याचाच अर्थ 38,100 ही टोटल दोन्हीकडे लिहिणार आउटर कॉलमला. आणि मग 38,100 ही लिहिल्यानंतर त्यातून 32,100 वजा करायचे. मग 32,100 जर वजा केली तर आपला फरक येतो 6,000चा. 6,000चा फरक छोट्या साईडला लिहायचा आहे, कारण डेबिट साईड छोटी आहे आपली. मग डेबिट साईडला लिहिणार आपण. मग डेबिट साईडला जेव्हा लिहितो तेव्हा आपण त्याला नेट प्रॉफिट हा शब्द वापरणार आहे. क्रेडिट साईड मोठी आली, त्यातून डेबिट साईड वजा केली. मग वजा केल्यानंतर जो डेबिटला फरक पडतो त्याला आपण नेट प्रॉफिट नाव देतो. तो नेट प्रॉफिट आहे आपला 6,000चा. म्हणजे 6,000 रुपये आपल्याला इथं लिहायचे, परंतु ते आपल्याला त्यांच्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. मग रेशो आहे तुमचा 2:1. मग आपल्या पार्टनरची नावं लिहिणार आपण, श्रेयास आणि मृणाल. मग आता टोटल डिफरन्स आहे आपला 6,000. 6,000चा डिफरन्स आपल्याला 2:1 मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. याचाच अर्थ त्याला डिव्हाइड करायचं 3ने. मग 6,000ला 3ने जर डिव्हाइड केलं तर आपला 2,000चा 1 भाग येईल. मग 2,000 गुणिले 2 श्रेयसला येतील 4,000 आणि 2,000 गुणिले 1 याला मृणालला येतील 2,000. 2,000 1 2,000 आणि 2,000 गुणिले 2 4,000. अशा पद्धतीने आपण नेट प्रॉफिट जो 6,000चा आलेला होता, म्हणजेच डेबिट साईडला फरक पडलेला होता, तो आपण या दोघांना डिस्ट्रीब्यूट केला. आता हे श्रेयसमध्ये आणि मृणालमध्ये ऍड करायची, कारण नेट प्रॉफिट जेव्हा येतो तेव्हा आपण तो ऍड करतो. मग नेट प्रॉफिट आपल्याला ऍड करायचं आहे. ऍड नेट प्रॉफिट
4,000. मग 35 आणि 4 39,000. मृणाल ॲड नेट प्रॉफिट 2,000 म्हणजेच 22,000 रुपये आउट आले. ओके. मग अशा पद्धतीने हे झाल्यानंतर आता आपल्याला मात्र बॅलन्स शीट क्लोज करायचं. आता बॅलन्स शीट आपलं मात्र टॅली होणार आहे. मग आता त्यासाठी मी एकदा लायबिलिटी साईड क्लिअर करतो आणि असेट साईडची नंतर टोटल करतो. मग आता लायबिलिटी साईड रफ वर्क मी इथं दाखवतोय. 39,000, त्यानंतर 22,000, त्यानंतर 6,500, 48,900, 1,600, 1,200, 1,600, 1,200, 400 आणि 3,000. ओके. एक 1,22,600. ओके. त्याच्यानंतर आता असेट साईड चेक करू. 17,300, 18,000, 8,000, 3,000, 23,800, 4,500, 16,000, 2,000 आणि 30,000. आठ आणि 5 13, 13 आणि 3 16, 1,000, 6 आणि 4 10, 10 आणि 3 13, 13 आणि 3 16, 16 आणि हे 16 32, 32 आणि 10, 32 आणि 10 42, 42ला 4 हातचे, 4 आणि 3 7, 7 आणि 1 8, 8 आणि 1 9, 9 आणि 1 10, 10 आणि 2 12. किती आली? 1,22,600. मग ही असेट साईडची बेरीज आहे आणि ही लायबिलिटी साईडची बेरीज आहे. दोन्हीही बेरजा सेम आल्या याचाच अर्थ आपलं बॅलन्स शीट हे टॅली झालं. मग अशा पद्धतीने आपल्याला फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. मग या फायनल अकाउंटच्या प्रॉब्लेममध्ये आपण पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट, नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि नंतर बॅलन्स शीट अशा पद्धतीने क्लोज करत गेलेलो आहे आणि शेवटी आपला प्रॉब्लेम 1,22,600ला टॅली झालेला आहे. व्यवस्थित व्हिडिओ ज्या ठिकाणी तुम्हाला आवश्यकता असेल त्या ठिकाणी पॉज करा, व्यवस्थित बघून घ्या, समजून घ्या आणि व्यवस्थित लक्षात घ्या. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा प्रॉब्लेम घेणार. नमस्कार.